नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 20 मार्च या दिवशी आहे स्वामी समर्थ जयंती. तर याचं औचित्य साधून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची अतिउच्च कोटीची आणि अतिप्रिय सेवा करायची आहे, ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ. तर ही सेवा अत्यंत प्रभावी आहे आणि ही स्वामींची सर्वात आवडती सेवा आहे. आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी असतील, समस्या असतील किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीतून आपल्याला मार्ग मिळत नसेल, नोकरी मिळत नसेल, विवाह जुळत नसेल किंवा आणखीन संतान प्राप्ती, अशा कुठलीही जर आपली समस्या असेल तर या समस्येसाठी आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे. आता आणि जरी आपल्याला कुठली समस्या नसेल तरी पण आपण ही सेवा करायची आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडलं त्याची कृतज्ञता म्हणून आपल्याला सेवा करायची आहे. तर स्वामी समर्थ महाराजांची ही अतिशय प्रिय सेवा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची सेवा कशी करायची आहे, कुठल्या नियमांचं पालन करायचं आणि जर आपल्याला वेळ नसेल पारायण करण्यासाठी तर मग आपण कुठली सेवा करू शकतो, तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 20 मार्चला आहे स्वामी समर्थ जयंती. तर स्वामींची जयंती याचं औचित्य साधून आपल्याला 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. हा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे. अतिशय छोटा हा ग्रंथ आहे आणि 21 अध्यायाचा हा ग्रंथ आहे. एक एक अध्याय अगदी छोटे छोटे आहेत. बघा, इथे पहिला अध्याय सुरू होतो आणि इथे दुसरा अध्याय सुरू होतो, लगेच तिसरा अध्याय सुरू होतो. असे अगदी छोटे अध्याय आहेत आणि हा संपूर्ण ग्रंथ वाचायला 1 तासाचा कालावधी लागतो. तर आपल्याला स्वामी समर्थ जयंतीचं औचित्य साधून आपल्याला 21 पारायण करायचे आहेत. आता सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर आपल्याला पहिल्याच दिवशी संकल्प घ्यायचा असतो. हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, हळद कुंकू अक्षता घ्यायच्या आणि आपलं नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं, आपण कुठल्या त्रासासाठी हा संकल्प करतोय आणि आपण किती पारायण करणार आहोत हे बोलून दाखवायचं आहे. बघा, संकल्प घेताना मी अमुक एक पारायण करेल असं म्हणायचं आहे, अमुक तारखेपर्यंत करेल किंवा स्वामी समर्थ जयंतीपर्यंत मी एवढे पारायण करेल असं आपल्याला बोलायचं नाही आहे. तर मी 21, 51, 11 पारायण करेल असं म्हणायचं आहे. म्हणजे जरी तुम्हाला मध्ये काही मासिक धर्म आला, सूतक आलं किंवा इतर काही कारणास्तव तुम्हाला मध्ये वाचणं शक्य नाही झालं तरी जयंती झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचे संकल्प केलेला पूर्ण करू शकता. म्हणजे तेवढे पारायण तुम्ही नंतर सुद्धा करू शकता. त्याच्यामुळे आपल्याला संकल्प घेताना ही एक काळजी घ्यायची. आणि आता आपण संकल्पयुक्त सेवा करतोय तर आपल्याला आदल्या दिवशीच जवळपास जर कुठे स्वामींचं मंदिर असेल, मठ असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथं जाऊन आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे. स्वामी महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, मी स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करते, अमुक एक पाठ करणार आहे, तर ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या. कारण करते करविते हे स्वामी आहेत, आपण फक्त निमित्त आहोत. कारण स्वामी सेवेकरी व्हायला भाग्य लागतं आणि स्वामींची इच्छा लागते. तर आपल्याला हे असं स्वामींना बोलून दाखवायचं आहे आणि स्वामी हे निर्विघ्नपणे पार पडून घ्या अशी प्रार्थना करायची आणि मग दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही पारायणाला बसू शकता. आता जवळपास जर कुठे आपल्या मंदिर नसेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र वगैरे नसेल तर तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती, फोटो असेल तर तिथे तुम्ही नारळ खडीसाखर ठेवलं तरी चालेल आणि मग नंतर तुम्ही ते मंदिरामध्ये ठेवून आला तरी चालेल. तर अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मग आपल्याला पारायणाला सुरुवात करायची. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करण्यासाठी खूप काही नियम अटी नाही आहेत. अगदी साधे नियम आहेत. तर आधी आपण नियम समजावून घेऊ. बघा, पहिलं तर आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे आणि पराण्य वर्ज्य करायचं आहे. तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय तर मांसाहार करायचं नाही आणि पराण्य वर्ज्य करायचं आहे. आता जर तुम्हाला एखाद दिवशी कुठे बाहेरगावी जावं लागलं, काही कामास्तव जावं लागलं तर तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचा 11 वेळा आणि मग ते तुम्ही अन्न घेऊ शकता. पण शक्यतो पराण्य वर्ज्य करा, कारण अन्नातूनच आपल्याला दोष लागतात. तर ही एक आपल्याला काळजी घ्यायची. आता ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. आता तुम्हाला जर काही त्रास असेल पायाचा, गुडघ्यांचा किंवा खाली बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीमध्ये बसून सुद्धा पारायण करू शकता. आता ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना एकाच बैठकीमध्ये करणं शक्य होत नाही किंवा ठरलेल्या वेळेतच करणं शक्य होत नाही. तर बघा, स्वामींची सेवा करण्यासाठी खूप कमी बंधनं किंवा नियम आहेत. स्वामी सेवा ही आपल्याला
स्वामी शिकवतात तू जिथे आहेस जसा आहेस तशी सेवेला सुरुवात कर. म्हणजे तुमचं भाड्याचं घर असेल किंवा तुम्ही दुसरीकडे कुठे राहताय तर तिथे सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. तर आपल्याला हा ग्रंथ एका बैठकीमध्ये एक पाठ करायचा असतो तेव्हा आपलं एक पारायण पूर्ण होतं. म्हणजे आपण 1 ते 21 अध्याय जेव्हा पठन करतो तेव्हा आपलं एक पारायण पूर्ण होतं. आता आपल्याला दररोज एक पारायण करायचं आहे आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सकाळी एक पारायण केलं आणि दुपारी परत एकदा एक पारायण केलं. म्हणजे सकाळी पूर्ण ग्रंथ वाचून झाला आणि दुपारी परत एकदा 1 ते 21 अध्याय वाचले तरी चालेल. म्हणजे असे तुमचे एका दिवसामध्ये 2 पारायण होतील. किंवा एकदा आपण सकाळी वाचलं आणि नंतर आपण संध्याकाळी वाचलं एकदा तरीही चालू शकतं. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर एका दिवसाला 2 पारायण केले तरी चालतील. आणि आता समजा आपल्याकडे वेळ नाही आहे किंवा लहान मुलं आहेत किंवा बऱ्याचशा महिला वर्किंग आहेत, ऑफिसला जाणारे आहेत, तर अशा व्यक्तींनी सकाळी 1 ते 10 किंवा 11 अध्याय आणि उरलेले संध्याकाळी वाचले तरी चालतील. आता ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना एवढा वेळसुद्धा देणं शक्य नाही आहे. अशा व्यक्तींनी सकाळी आपण 7 अध्याय वाचले, दुपारी 7 अध्याय वाचले आणि संध्याकाळी 7 अध्याय वाचले तरी चालेल. किंवा मग एवढंही शक्य नाही तर आपण आज 7 अध्याय, उद्या 7 अध्याय आणि परवा त्याच्या पुढचे 7 अध्याय. म्हणजे जर आपण दररोज 7-7 अध्याय वाचले तर आपलं 3 दिवसामध्ये एक पाठ होतो. म्हणजे एक पारायण आपलं होतं. 3 दिवसामध्ये एक आपला पाठ होतो जर आपण दररोज 7-7 अध्याय वाचले तर. अशा पद्धतीनेही तुम्ही करा. पण बघा ही सेवा आपल्याला स्वामी समर्थ जयंतीपर्यंत करायची आहे आणि तेवढ्या दिवसामध्ये तरी आपण थोडासा वेळात वेळ काढून ही सेवा करा. स्वामी जयंतीपर्यंत जर 11 पाठ नाही झाले तरी हरकत नाही. त्याच्या पुढे जरी गेलं म्हणजे अगदी तुम्ही 25-30 मार्चपर्यंत जरी सेवा केली तरी हरकत नाही. पण सेवेला महत्त्व आहे. स्वामी जयंतीचं औचित्य साधून आपल्याला हे पारायण करायचं आहे. कारण बघा आपल्याकडून दररोज सेवा होतेच असं नाही. दररोज आपण फक्त क्रमशः 3-3 अध्याय वाचतो. पण असं हे विशेष तिथीला आपल्याला स्वामींची ही अतिशय प्रिय सेवा करायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये त्रास आहेत तर त्याचं निवारण होण्यास मदत होते आणि स्वामी आपल्यासाठी तेच देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे. ते नाही की जे आपण स्वामींकडे मागतो ते न देता आपल्यासाठी जे योग्य आहे, जे चांगलं आहे ते स्वामी आपल्याला देत असतात. त्यामुळे आपण ही स्वामींची अतिशय प्रिय सेवा करायची आहे. पण आता खूप प्रयत्न करूनही आपल्याला ही सेवा करणं शक्य नसेल तर आता आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे. ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र. तारक मंत्र आपल्याला दररोज 11 वेळा म्हणायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये जर मुलं असतील किंवा तुमचे मिस्टर असतील तर आपण एक जणाने स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं तर दुसऱ्या व्यक्तीने तारक मंत्र म्हटला तरी चालेल. तारक मंत्र हा सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. आणि बघा तारक मंत्र म्हणताना आपल्याला ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर आपले हाताची बोटं पाण्यामध्ये बुडतील अशा पद्धतीने ठेवायचं किंवा खाली ग्लास ठेवला आणि त्याच्यावर आपण हात ठेवला असा तरी चालेल. आणि 11 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि मग हे पाणी आपण घरातल्या सर्व व्यक्तींनी प्यायचं आहे आणि थोडं थोडं आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकता. याही सेवेसाठी कुठलंही बंधन नाही. तुम्हाला ज्या दिवशी सकाळी जमेल त्या दिवशी सकाळी करा किंवा दिवसाच्या 24 तासामध्ये तुम्हाला ज्या वेळेला जमेल त्या वेळेला तुम्ही ही सेवा केली तरी चालेल. फक्त 12 ते 12:30 हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम आहे. त्या वेळेमध्ये फक्त आपल्याला सेवा करायची नाही आहे. आता तिसरी सेवा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे 11 माळी जप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप आपण करू शकता. आता ज्यांना पारायण करणं शक्य नाही आहे त्यांनी तारक मंत्र किंवा मग स्वामी समर्थ महाराजांचा जप 11 माळ जप करावा. आणि याही सेवेसाठी बंधन नाही आहे. अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही सेवा करू शकता. आणि ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी या 3ही सेवा कराव्यात. आता चौथी आणि अत्यंत प्रभावी सेवा, या सेवेसाठी तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल किंवा इतर कुठल्याही अडचणी असतील, तुम्ही बाहेरगावी असाल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता. ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा लिखित नामजप. ही सेवा खूप खूप प्रभावी आहे. कारण आपण जेव्हा एकदा श्री स्वामी समर्थ असा लिहितो तेव्हा आपले पंच इंद्रिय एकवटतात ते लिहिण्यासाठी. अत्यंत प्रभावी सेवा आहे. तर ही सुद्धा तुम्ही करू शकता. आता या सेवा बघा आपण सामूहिक आपल्या मुलांना एकत्र घेऊन सुद्धा ही सेवा करू शकता. तर असं आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे आणि ही घरातल्या तुम्ही सर्व व्यक्तींनी एकत्रित केली तरी चालेल. तर या 4पैकी कुठलीही सेवा किंवा या 4ही सेवा जर तुमच्याकडे वेळ असेल आणि शक्य झालं तर या 4ही सेवा आपल्याला या कालावधीमध्ये करायचे आहेत. आता जर तुमची मुलं मोठी असतील तर मुलांना नामजप
लिहायला सांगू शकता, 1-2 माळ स्वामींचा जप ते करू शकतात, तारक मंत्र म्हणू शकतात आणि जर शक्य झालं तर मुलांना सुद्धा तुम्ही 1-1 अध्याय वाचायला सांगू शकता आणि वेळात वेळ काढून यापैकी कोणती ना कोणती एक तरी सेवा ही आपण करा आणि शक्य झालं तर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण नक्की करा, कारण ही स्वामी महाराजांची अतिशय प्रिय सेवा आहे। विशेष तिथीला आपण अशी जर ही सेवा केली तर त्याचं फळ हे आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं आणि आपल्या स्वामींनी आपल्याला आत्तापर्यंत जे काही दिलं आहे त्याची कृतज्ञता आणि आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा संकट याला आपल्याला तारता यावं किंवा याला सामोरं जाण्याचं बळ मिळावं यासाठी आपल्याला ही स्वामींची सेवा करायची आहे। तर मी आशा करते की प्रत्येकजण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करेल। तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।